शुभप्रभात विद्यार्थ्यांनो. आज आपण व्याकरण विभागातील अलंकार हा प्रकार अभ्यासणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एखादी स्त्री ज्याप्रमाणे सोन्याचे वेगवेगळे अलंकार आभूषणे घालून आपल्या स्वतःला सुशोभित करत असते, सुंदर दिसत असते, त्याप्रमाणे आपली मराठी भाषा देखील आपल्याला ती लिहिताना किंवा वाचताना सुशोभित करावी किंवा ती अलंकारित करावी, ह्या हेतूने मराठी पाठ्यपुस्तकामध्ये किंवा मराठीच्या व्याकरण विभागामध्ये अलंकार हा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा होतो. मनुष्य दागिने घालून स्वतःची सुंदरता वाढविण्याचा प्रयत्न करीत असतो किंवा त्याला आपली सुंदरता वाढविण्याची भारी हौस असते. दागिन्यामुळे माणसाच्या सौंदर्यात भर पडते. आपण कथा, कादंबरी, कविता, नाटक अशा विविध साहित्यकृती वाचतो. त्यात नेहमीची साधी भाषा न वापरता वेगळी भाषा वापरली जाते. या भाषेच्या विशेष वापरामुळे अशा साहित्यकृती वाचताना आपल्याला एक विशेष आनंद मिळतो. या साहित्याच्या भाषेतील एक घटक म्हणजे अलंकार होय. आपली भाषा अधिक परिणामकारक व्हावी यासाठी तिचा नेहमीपेक्षा वेगळा वापर केला जातो. उदाहरणार्थ, माणसाच्या वाट्याला सुख कमी व दुःख फार मोठे हा विचार कवीने आपल्या काव्यात पुढील प्रमाणे मांडला आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. ह्या ओळीतून कवी आपल्याला असा सांगण्याचा प्रयत्न करत आहे की माणसाच्या आयुष्यात सुख हे लहानशा तिळा एवढे, राई एवढे किंवा जवा एवढे असते, पण दुःख हे पर्वता एवढे म्हणजे डोंगरा एवढे मोठे असते. मग हा त्याचा विचार की माणसाच्या वाट्याला सुख कमी व दुःख फार मोठे हा त्याने विचार ह्या एका ओळीत आपल्याला मोजक्या शब्दात अलंकारित भाषेत मांडून सांगितला आहे. आणि त्यासाठी त्याने अलंकारित भाषा अशी वापरली आहे की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. थोडक्यात भाषेला ज्या ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक शब्द अलंकार, दोन अर्थ अलंकार. शब्द अलंकाराचे दोन प्रकार आहेत, यमक, अनुप्रास. आणि अर्थ अलंकाराचे उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक असे तीन प्रकार आहेत. अलंकाराचे मुख्य दोन प्रकार असले तर त्याच्यापैकी आपण ह्या इयत्ता 9वीच्या ह्या वर्षी आपण फक्त उपमा व उत्प्रेक्षा या अर्थ अलंकाराच्या दोन प्रकाराचाच ह्या वर्षी अभ्यास करणार आहोत. परंतु अलंकाराची
माहिती देत असताना अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत आणि त्या मुख्य 2 प्रकाराचे उपप्रकार आहेत. हे आपल्या लक्षात घेण्यासाठी तुम्हाला हा समोर चार्ट दिसत असेल. त्याच्यात तुम्हाला दिसत असेल की अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत, शब्द अलंकार, अर्थ अलंकार. व शब्द अलंकाराचे 2 प्रकार आहेत, उपप्रकार, यमक, अनुप्रास. आणि अर्थ अलंकाराचे उपप्रकार आहेत उपमा, उत्प्रेक्षा, रूपक. आता शब्द अलंकार म्हणजे काय? जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा शब्द अलंकार होतो. अर्थ अलंकार म्हणजे काय? जेव्हा काव्यपंक्तीत योजलेल्या शब्दामुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते तेव्हा अर्थ अलंकार होतो. आपण अलंकार ह्या प्रकाराची अगोदर फक्त ती माहिती करून घेतली. एकंदरीत हा अलंकार प्रकार अभ्यासत असताना आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये काय अभ्यासायचं आहे की एखादं वाक्य दिल्यानंतर त्या वाक्यातून आपल्याला त्या अलंकाराचं उपमेय काय आहे, उपमान काय आहे, साधर्म गुण काय आहे आणि साधर्मवाचक शब्द काय आहे हे त्या वाक्यातून शोधायचं आहे. अलंकाराच्या संदर्भातील हे महत्त्वाचे शब्द पुढील प्रमाणे आपण अभ्यासणार आहोत. वाक्यातलं उपमेय कसं ओळखायचं? उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते उपमेय. या उदाहरणात आंबा हे उपमेय आहे. उदाहरण दिलं आहे, आंबा साखरेसारखा गोड आहे. आंबा उपमेय आहे कारण आंब्याची इथे तुलना केलेली आहे. आणि व्याख्येत आपण काय अभ्यासलं की ज्याची तुलना करायची ते उपमेय. तर उपमेय कसं ओळखायचं हे लक्षात कसं घ्यायचं की इथे उपमा कोणाची केलेली आहे? तर आंब्याची केलेली आहे. आता उपमान कसं ओळखायचं? ज्याच्या बरोबर तुलना करावयाची ते उपमान. आंब्याची तुलना कोणाबरोबर केलेली आहे? साखरेबरोबर. उदाहरणार्थ इथे साखर हे काय आहे? उपमान आहे, कारण आंबा साखरेसारखा गोड आहे. आंब्याची तुलना साखरेशी केलेली आहे. ज्याची तुलना केली आहे ते उपमेय, म्हणजे आंबा हे उपमेय. आंब्याची तुलना कोणाबरोबर केलेली आहे? साखरेबरोबर केलेली आहे. मग ज्याच्याबरोबर तुलना करायची ते उपमान, म्हणून इथे साखर हे काय आहे? उपमान आहे. आता दोघांमध्ये समान गुणधर्म काय आहे? दोघांमध्ये सेम क्वालिटी काय आहे? तर साधर्मदर्शक गुण 2 वस्तूत असलेले सारख्या किंवा 2 वस्तूतील समान गुणधर्म. उदाहरणार्थ गोड किंवा गोडपणा. तर आंबा साखरेसारखा गोड आहे. तर गोडपणा किंवा गोड हे साधर्म गुणवाचक शब्द आहे किंवा दोघाची क्वालिटी काय आहे? गोड, गोडपणा. तर समान गुणधर्म, दोघातली सेम क्वालिटी गोडपणा आहे. साधर्मवाचक शब्द आणि दोघांसाठी साधर्मवाचक शब्द कोणता इथे योजलेला आहे? तर सारखेपणा. म्हणजे आंबा साखरेसारखा गोड आहे. तर कोणासारखा? सारखा हे इथे काय आहे? साधर्मवाचक शब्द वापरला आहे. तर या उदाहरणातील सारखा हा साधर्मवाचक शब्द आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, एखादं वाक्य दिल्यानंतर त्या वाक्याचा उपमेय, उपमान, साधर्म गुण व साधर्मवाचक शब्द आपल्याला ओळखायचा असतो आणि त्याच्यानंतर त्याचा प्रकार ओळखायचा असतो. मग सुरुवातीला आपण
फक्त काय बघितलं की कोणत्याही वाक्याचं उपमेय कसं ओळखायचं, उपमान कसं ओळखायचं, साधर्म गुण कसा ओळखायचा आणि साधर्मवाचक शब्द कसा ओळखायचा. तर ज्याची तुलना केली आहे तो आंबा. आंब्याची तुलना कोणाबरोबर केली आहे? साखरेबरोबर. म्हणून साखर उपमान. दोघांमध्ये समान गुणधर्म काय आहे? गोड. म्हणून गोडपणा हा काय झाला? साधर्म गुण झाला. आणि दोघांसाठी साधर्मवाचक शब्द कोणता वापरलाय? सारखा. तर ह्या वाक्यातला सारखा हा काय झाला? साधर्मवाचक शब्द झाला. ह्या 9वीच्या वर्षी आपण ह्या अलंकारातल्या उपमा व उत्प्रेक्षा या 2 अलंकाराचा अभ्यास करणार आहोत. पहिला प्रकार आहे उपमा अलंकार. 2 वस्तूतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन करून सांगितले जाते तिथे उपमा हा अलंकार होतो. या अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश्य, परी या सारखे शब्द वापरले जातात. उपमा अलंकाराचं व्याख्या, त्या व्याख्येत त्यांनी काय स्पष्ट केलं आहे की 2 वस्तूतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्णपणे वर्णन करून सांगितले जाते तिथे हा उपमा अलंकार होतो. जेव्हा आपण 2 वस्तूमध्ये साम्य आहे, म्हणजे आपण मगाशी वाक्य बघितलं की आंबा साखरेसारखा गोड आहे. तर आंबा हा साखरेसारखा आहे. आंबा आणि साखर ह्याच्यात काय आहे? साम्य आहे, गोडवा. तर असा चमत्कृतीपूर्ण रीतीने ज्या 2 साम्य वर्णन करून सांगितले जातात तेव्हा उपमा हा अलंकार होतो. या अलंकारामध्ये लक्षात ठेवण्यासाठी जे शब्द आहेत की उपमा अलंकार ओळखायचा कसा, तर त्या वाक्यामध्ये सम, समान, सारखे, वाणी, जैसे, प्रमाण, सदृश्य, परी यासारखे शब्द वापरले जातात. तर हा तुमच्यासाठी क्ल्यू आहे लक्षात ठेवण्याचा की त्या वाक्यामध्ये ह्याच्यातला कोणताही शब्द दिसला तर आपल्याला ते डिसाईड करता येतं की हा कोणता प्रकार आहे? उपमा अलंकार आहे. आता ह्या उपमा अलंकाराचं उदाहरण लक्षात घ्या. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे सुंदर आहेत. तर तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे सुंदर आहेत. तर तिच्या ओठाचं आणि गुलाबाच्या पाकळ्याचं ह्या दोघातलं जे साम्य आहे ते इथे स्पष्ट केलेलं आहे. उदाहरणार्थ तिच्या ओठांना गुलाबाच्या पाकळ्याची उपमा दिल्यामुळे येथे उपमा अलंकार झाला आहे. आता ह्या वाक्याचं आपल्याला जर उपमेय, उपमान, साधर्म गुण आणि साधर्मवाचक शब्द ओळखायचा असेल तर इथे कोणाची तुलना केलेली आहे? तिच्या ओठाची. तर मगाशी आपण काय बघितलं की ज्याची तुलना करायची ते उपमेय. म्हणून उपमेय काय आहे? तिचे ओठ. कोणाशी तुलना केलेली आहे? गुलाबाच्या पाकळ्याशी. उपमान काय? गुलाबाच्या पाकळ्या. दोघांमध्ये साम्य काय आहे? प्रमाणे. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे. तर प्रमाणे हे काय झालं? दोघातला समान गुणधर्म झाला. आणि साधर्मवाचक शब्द काय? सुंदर. इंटू ब्रॅकेट सौंदर्य, म्हणजे तिच्या ओठाचं सौंदर्य, सुंदरता. तर दोघांमधला साधर्मवाचक शब्द काय आहे? सुंदर.
आणि आता हा प्रकार कोणता ओळखायचा असेल तर तुमच्या लक्षात येईल की मागे मी व्याख्येत तुम्हाला काय सांगितलं, सम, समान, सारखे, वाणी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश्य, परी, ह्याच्यातला जो शब्द दिसेल त्यावरून आपण ठरवू शकतो की हा उपमा अलंकार आहे. तर ह्या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कोणता शब्द आपल्या लक्षात येतो, प्रमाणे. तर प्रमाण हा शब्द दिसला तर आपण तो उपमा अलंकार म्हणून ओळखायचा आहे. उपमा अलंकारानंतर आपण दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत, उत्प्रेक्षा. उपमेय हे जणू उपमानच आहे अशी जेथे कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. या अलंकारात जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे यासारखे शब्द येतात. लक्षात घ्यायचं आहे, उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे की तिथे उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते. उदाहरणार्थ, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. उपमेय काय आहे, आईचं प्रेम. उपमान काय आहे, सागर. म्हणजे आईच्या प्रेमाला कोणाची उपमा दिलेली आहे, सागराची. म्हणजे सागर हा आईचं प्रेम वाटतो व आईचं प्रेम हे सागरासारखं आहे. म्हणून व्याख्येत काय सांगितलं आहे की उपमेय हे जणू उपमानच आहे अशी जेथे कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आणि ह्या अलंकारामध्ये लक्षात ठेवण्यासारखा क्ल्यू काय आहे की जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे ह्यासारखे शब्द येतात. तर असा शब्द दिसला तर त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की हा कोणता प्रकार आहे, उत्प्रेक्षा अलंकार आहे. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. उपमेय काय आहे, आईचं प्रेम. आणि उपमान काय आहे, सागर. या उदाहरणात आईचे प्रेम जणू सागरच आहे म्हणजे उपमेय जणू उपमानच आहे असे वर्णन केलेले असल्यामुळे येथे उत्प्रेक्षा अलंकार झाला आहे. आता ह्या उदाहरणाचं जर आपण उपमेय शोधायचं असेल तर उपमेय काय आहे, आई. उपमान काय आहे, सागर. समान गुणधर्म काय आहे, प्रेम म्हणजे प्रेमळपणा. आणि साधर्मवाचक शब्द काय आहे, जणू. आणि ज्या वाक्यात जणू हा भासे, वाटे, काय, की, जसे, तसे हा शब्द दिसला तर आपण त्याच्यावरून ठरवू शकतो की ह्या अलंकाराचा प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. तर तुमच्या लक्षात आलं असेल की अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे प्रकार किती आहेत, उपमेय, उपमान, साधर्म गुण आणि साधर्मवाचक शब्द कसा शोधायचा, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर ह्या वर्षीसाठी आपल्याला फक्त 2च प्रकार अभ्यासायचे आहेत. आणि ते दोन्ही प्रकार अभ्यासताना ग्रामरमध्ये आपल्याला 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की त्याचा क्ल्यू म्हणून जे शब्द आहेत ते शब्द आपण लक्षात ठेवले तर आपण त्याचा प्रकार ठरवू शकतो. बाकी दोन्ही प्रकारामध्ये उपमेय, उपमान, साधर्म गुण आणि साधर्मवाचक शब्द हा एकाच प्रकारे आपल्याला ओळखून लिहायचा आहे. फक्त त्याचा प्रकार ओळखताना त्या वाक्यात आपल्याला क्ल्यू म्हणून सांगितलेले शब्द जर आपण लक्षात ठेवले तर आपण न विसरता त्याचा प्रकार लिहू शकतो. अशा प्रकारे आपण अलंकार हा व्याकरण विभागातील अलंकाराचा प्रकार, उपमा आणि उत्प्रेक्षा हे आपण आज अभ्यासले.